विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी 6 मार्च 2026 रोजीच्या पत्रानुसार 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान व नव्याने 20% अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा वर्गांची अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा यांची कार्यवाही निश्चित अटी व शर्तींनुसार पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश नेमके काय आहेत व कोणते पत्रक निघालेले आहे हे पाहण्याच्या अगोदर जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा. विषय दिनांक 25/8/2025 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत. संदर्भ शासन निर्णय क्रमांक प्रा/माशा 2025 प्रकरण 106 SM 4 दिनांक 25/8/2025. मा. शी संचलक माध्यमिक व उच्च माध्यमिक म.रा.पु. पुणे 1 यांचे पत्र क्रमांक शी स मा 2026 S 7 टप्पा अनुदान दिनांक 27/2/2026. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय तसेच पत्राचे कृपया अवलोकन करावे. शासन निर्णय दिनांक 25/8/2025 अन्वये टप्पा अनुदान व नव्याने 20% अनुदानास पात्र घोषित आलेल्या शाळा वर्ग तुकड्यासंदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तींनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. मा. शी संचालक म.रा.पु. पुणे यांचे संदर्भीय पत्र क्रमांक 2 नुसार शासन निर्णय दिनांक 25/8/2025 मधील अटी व शर्तींनुसार आपले स्तरावर 20% अनुदानास घोषित केलेला माध्यमिक शाळा व तुकड्यांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ ID प्रस्ताव तसेच या कार्यालयाचे स्तरावरून 20% अनुदानास घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ ID प्रस्ताव या दिनांक 10 मार्च 2026 पर्यंत सादर करावे. तसेच आपल्या जिल्ह्यातील शासन निर्णय दिनांक 25/8/2025 अन्वये नव्याने 20% अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे शालार्थ प्रणालीमध्ये U-डाईस मॅपिंग करणेबाबतचा सविस्तर प्रस्ताव तात्काळ सादर करावा. शालार्थ ID अभावी 20% अनुदानासाठी पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन अनुदान अदा न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. निलिमा टाके, शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग, अमरावती.